माझा मुलगा मला एका खूप महागड्या वृद्धाश्रमात सोडायला आला आणि म्हणाला, "बाबा, मी अमेरिकेला जात आहे. परत आल्यावर तुम्हाला घेऊन जाईन." मी त्याला आशीर्वाद देऊन निरोप दिला. थोड्या वेळाने मला आठवलं की माझा चष्मा त्याच्या गाडीतच राहिला आहे. मी गेटकडे धावत गेलो. तेव्हा पाहिलं की तो पार्किंगमध्ये उभा राहून आपल्या बहिणीसोबत हसत म्हणत होता, "अमेरिकेला जाणं तर फक्त बहाणा होता. या म्हाताऱ्याला इथे कैद केलं आहे." आज रात्री वृद्धाश्रमाचा इन्चार्ज याला माझ्या खोलीच्या भिंतीवर लावलेली चित्र आज मला काहीशी अधिकच शांत आणि उदास वाटत होती. जणू त्यांना माहीत होते की आज या घरातून तो माणूस निघून चालला आहे, ज्याने या भिंतीतील प्रत्येक वीट आपल्या मेहनतीच्या कमाईतून आणि घामाच्या थेंबातून उभी केली होती. मी माझ्या खुर्चीवर बसून रिकाम्या नजरेने खिडकीबाहेर माझ्या त्या बागेकडे पाहत होतो, जिथे मी माझ्या दिवंगत पत्नीबरोबर असंख्य संध्याकाळी घालवल्या होत्या आणि जिथे आशिष व अनुष्काने चालायला शिकले होते. आज ती बागही उदास वाटत होती. कदाचित संध्याकाळची वेळ होती किंवा कदाचित माझ्या हृदयातील एकटेपणा सगळ्याच गोष्टींवर पसरला होता. वो यही है सुंदर ना। सगळ्याच गोष्टींवर पसरला होता. माझे नाव प्रकाश आहे आणि मी आता 65 वर्षांचा झालो आहे. आयुष्याच्या या वळणावर माणसाला आराम आणि शांततेची गरज असते आणि देवाच्या कृपेने माझ्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. धन दौलत होती, जायदाद होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा मुलगा आशिष होता, जो माझ्यासाठी संपूर्ण जग होतं. माझ्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या मुलांसाठी अर्पण केले होते. माझ्या पत्नीच्या निधनानंतर मी दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही, कारण मला माझ्या मुलांच्या डोक्यावर सावत्र आईची छाया नको होती. म्हणून मी आई आणि वडील दोन्ही बनून त्यांना वाढवले होते, काळजी घेतली होती. आशिषने व्यवसायाची धुरा सांभाळली होती आणि मी आनंदाने माझ्या बहुतांशी जबाबदाऱ्या त्याच्याकडे सोपवल्या होत्या, कारण माझा विश्वास होता की जुन्या झाडाने नव्या रोपांसाठी जागा करून द्यावी. अनुष्का ही माझी एकुलती एक मुलगी. तिचे लग्न मी 7 वर्षांपूर्वी माझ्या बहिणीच्या मुलगा समीरशी लावून दिलं होतं आणि लग्नानंतर लगेचच ती परदेशात गेली होती. या 7 वर्षात ती पहिल्यांदाच भारतात आली होती. ती ज्या दिवशी आली त्या दिवशी माझे घर आनंदाने भरून गेले होते. पण मला काय माहीत होते की हा आनंद क्षणभंगूर आहे आणि त्यामागे असे एक वादळ दडलेलं आहे, जो माझ्या आयुष्याला पायाला हादरवून सोडेल. अनुष्काच्या परतण्याने मला खूप आनंद झाला होता, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच उदासी आणि काळजी दिसत होती, जी एक वडील म्हणून मला स्पष्ट जाणवत होती. मला माहीत होते की तिचा पती समीर हा बेफिकीर आणि अय्याश स्वभावाचा माणूस आहे, कारण मला वारंवार बातम्या मिळत होत्या की त्यांनी जुगार आणि दारूच्या व्यसनात सर्व काही गमावले आहे आणि आता त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अनुष्काने अनेकदा संकोचपूर्ण शब्दात माझ्याकडे मदतीची विनंती केली होती आणि मी नेहमीच तिला मदत केली होती. पण गेल्या काही काळापासून मी हात आखडता घेतला होता, कारण मला माहीत होते की मी दिलेले पैसे अनुष्कावर न खर्च होता समीरच्या अय्याशीवरच उधळले जात होते. आयुष्यभराची माझी कमाई जुगारात व्हायला जावी असं मला अजिबात वाटत नव्हतं. कदाचित याच कारणामुळे अनुष्का, माझीच मुलगी, माझ्यापासून थोडी दूर राहू लागली होती. पण मी हे सगळं तिच्या भल्यासाठीच करत होतो. काल रात्री जेवणाच्या टेबलावर जे घडलं त्याने मला आतून हादरवून टाकले होते. आम्ही सगळे शांतपणे जेवत होतो. तेवढ्यात अचानक आशिषने घसा साफ करत म्हटलं, "बाबा, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे." त्याच्या आवाजातील ती हिचकिच मला यापूर्वी कधीच जाणवली नव्हती. मी घास थांबवत प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, "हो बाळा, बोल, काय झालंय?" आशिषने आपली पत्नी हिना आणि बहीण अनुष्का यांच्याकडे पाहिले, जणू त्यांच्याकडून धैर्य गोळा करत होता तो, आणि मग मला मागून म्हणाला, "बाबा, माझा अमेरिकेचा व्हिसा मिळाला आहे आणि तिथे खूप मोठा बिझनेस प्रोजेक्ट मिळाला आहे मला, जो आपल्या भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. मला पुढच्या आठवड्यातच निघावं लागेल आणि हिनाही माझ्यासोबत येणार आहे." हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी म्हणालो, "ही तर खूप छान बातमी आहे बाळा. देव तुला यश देवो, मग अडचण काय आहे?" आशिषने नजर खाली घातली आणि म्हणाला, "अडचण हीच आहे की बाबा बाबा की किमान 6 महिने, कदाचित 1 वर्षभर आम्ही परत येऊ शकणार नाही आणि अनुष्काही पुन्हा तिच्या सासरी जाणार आहे. तिचा विजा देखील संपत आला आहे." हे ऐकताच माझा हात थांबला आणि माझ्या तोंडातून नकळत निघाले, "म्हणजे मी या घरात एकटाच राहणार?"
असे मी हळू आवाजात विचारले. आशिष लगेच म्हणाला, नाही बाबा, हीच तर समस्या आहे. तुमची तब्येतही नीट राहत नाही आणि रक्तदाबाचाही त्रास आहे तुम्हाला. आम्ही तुम्हाला एकटं सोडून कसं जाऊ शकतो? नोकरांच्या भरवशावर तुम्हाला ठेवणं मला अजिबात मान्य नाही. त्याची ही काळजी पाहून मला जरा समाधान वाटले की माझा मुलगा माझी किती फिकीर करतो, काळजी करतो. मी विचारलं, मग उपाय काय आहे बाळा यावर? आशिष क्षणभर थांबला आणि मग म्हणाला, बाबा, माझ्या मित्राने एक अतिशय छान ठिकाण तयार केलं आहे. ते काही साधं ओल्ड होम नाही आहे, तर 5 स्टार गेस्ट हाऊससारखं आहे, जिथे कायम डॉक्टरांची टीम उपलब्ध असते आणि वातावरणही अगदी घरासारखं आहे. आम्ही परत येईपर्यंत तुम्ही तिथेच राहावं असा माझा विचार आहे. तिथे तुम्हाला एकटेपणाही जाणवणार नाही आणि तुमची काळजी आमच्यापेक्षाही चांगली घेतली जाईल. ओल्ड होम हा शब्द ऐकून माझ्या हृदयाला एक धक्का बसला, कारण आपल्या समाजात या शब्दाकडे जणू शिवीसारखंच पाहिलं जात होतं. पण मुलाच्या चेहऱ्यावर उमटलेली मजबुरी पाहून माझं मन वितळलं. मला वाटलं की मुलगा आपल्या प्रगतीसाठी जात आहे, परदेशात आहे आणि माझीही काळजी घेत आहे. जर मी नकार दिला तर कदाचित तो आपला प्रोजेक्ट सोडून देईल आणि मला त्याच्या यशाच्या वाटेत अडथळा बनायचं नव्हतं. म्हणून मी मनावर दगड ठेवत हसत म्हणालो, बाळा, जर तुला वाटत असेल की हे माझ्या आणि तुझ्या दोघांच्याही हिताचं आहे तर मला काहीही हरकत नाही. मी तर फक्त तुमच्या आनंदाचीच इच्छा करतो. अशी माझी संमती ऐकताच आशिष आणि हिनाच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आला आणि अनुष्कानेही समाधानाचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील तो सूक्ष्म भाव मला नीट समजला नाही, दिसला नाही. तो आनंदापेक्षा जास्त यशाचा होता. असो, मी तो माझाच भ्रम समजून झटकून टाकले आणि संपूर्ण रात्र जागून आपले सामान आवरू लागलो. माझ्यासोबत पत्नीच्या काही आठवणी, माझी आवडती पुस्तकं आणि ते एक खास पुस्तक घेतले जे मी नेहमी वाचत असायचो. शब्द ऐकून माझ्या हृदयाला एक धक्का बसला, कारण आपल्या समाजात या शब्दाकडे जणू शिवीसारखंच पाहिलं जात होतं. पण मुलाच्या चेहऱ्यावर उमटलेली मजबुरी पाहून माझं मन वितळलं. मला वाटलं की मुलगा आपल्या प्रगतीसाठी जात आहे, परदेशात आहे आणि माझीही काळजी घेत आहे. जर मी नकार दिला तर कदाचित तो आपला प्रोजेक्ट सोडून देईल आणि मला त्याच्या यशाच्या वाटेत अडथळा बनायचं नव्हतं. म्हणून मी मनावर दगड ठेवत हसत म्हणालो, बाळा, जर तुला वाटत असेल की हे माझ्या आणि तुझ्या दोघांच्याही हिताचं आहे तर मला काहीही हरकत नाही. मी तर फक्त तुमच्या आनंदाचीच इच्छा करतो. अशी माझी संमती ऐकताच आशिष आणि हिनाच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आला आणि अनुष्कानेही समाधानाचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील तो सूक्ष्म भाव मला नीट समजला नाही, दिसला नाही. तो आनंदापेक्षा जास्त यशाचा होता. असो, मी तो माझाच भ्रम समजून झटकून टाकले आणि संपूर्ण रात्र जागून आपले सामान आवरू लागलो. माझ्यासोबत पत्नीच्या काही आठवणी, माझी आवडती पुस्तकं आणि ते एक खास पुस्तक घेतले जे मी नेहमी वाचत असायचो. सकाळ झाली तेव्हा घरातील वातावरण एक विचित्र ताण जाणवत होता. नाश्त्याच्या वेळी कुणी कुणाशी बोलत नव्हते. आशिष वारंवार घड्याळाकडे पाहत होता, जणू त्याला कुठेतरी जाण्याची घाई होती. बाबा, लवकर करा, आमच्या फ्लाईटची वेळ जवळ आली आहे आणि आम्हाला तुम्हाला ड्रॉप करायचं आहे, हिनाने आठवण करून दिली. मी माझ्या घराकडे एक शेवटची नजर टाकली. या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात माझ्या आठवणी दडलेल्या होत्या. भिंतीवर लावलेल्या पत्नीच्या फोटोला मी नमस्कार केला आणि मनोमन लवकर परत येण्याचे वचन दिले. गेट बाहेर पडलो तेव्हा शेजाऱ्यांच्या नजरा माझ्यावर खेळल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात सहानुभूती होती आणि प्रश्नही, जे मला बोचत होते. मी मान खाली घातली आणि आशिषच्या गाडीत बसलो. ड्रायव्हिंग सीटवर आशिष होता, त्याच्या शेजारी हिना बसली होती आणि मागच्या सीटवर मी व अनुष्का होतो. गाडी निघाली आणि माझे घर मागे पडले. संपूर्ण प्रवासात गाडीत शांतता पसरली होती. अनुष्का खिडकीबाहेर पाहत होती, पण तिचा हात सतत फोनवर चालत होता, जणू ती कुणाशी संदेशावर बोलत होती. मला वाटले कदाचित ती समीरशी बोलत असेल. मी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणालो, बेटी, स्वतःची काळजी घे आणि समीरला सांग जबाबदारीने वागायला शिकावे. पैशांची गरज भासली तर मला सांग, मी आशिषकडे पाठवून देईन. माझे बोलणे ऐकून अनुष्का दचकली आणि तिने मला एक विचित्र नजरेने पाहिले, ज्यात आपुलकीपेक्षा चिडचिड अधिक होती. ती थोडक्यात म्हणाली, हो पप्पा, तुम्ही काळजी करू नका, आणि पुन्हा फोनमध्ये गुंतली. 7 वर्षानंतर भेटलेली मुलगी आज निरोपाच्या क्षणी माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत नव्हती. याचं मला दुःख झालं, पण मी स्वतःला समजावलं की कदाचित विरहाच्या वेदनेमुळे ती गप्प आहे. काही वेळाने शहराच्या गोंगाटापासून दूर एका शांत आणि अनोळखी भागात गाडी येऊन थांबली. समोर एक भव्य इमारत होती आणि तिच्या मोठ्या गेटवर समाधान व्हिला असे लिहिलेले होते.
इमारत खरोखरच सुंदर होती. आजूबाजूला हिरवळ पसरलेली होती आणि बांधकाम नव्या व आधुनिक स्वरूपाचे वाटत होते. पण तरीही न कळत त्या उंच भिंती आणि गेटवर उभे असलेले गणवेशधारी सुरक्षारक्षक मला एखाद्या कैदखान्यासारखे जाणीव करून देत होते. आशिषने गाडी पुढे नेली आणि आम्ही आत प्रवेश केला. स्वागत कक्षात असलेल्या कर्मचाऱ्यांनी हसत आमचे स्वागत केले. तेवढ्यात एक आनंदी स्वभावाचा मध्यमवयीन गृहस्थ स्वतःची ओळख डॉक्टर रणजित अशी करून देऊ लागला. तेच इथले इन्चार्ज होते. ते आशिषला खूप आपुलकीने भेटले. जणू काही जुनी ओळखच असावी. या आशिष साहेब, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, असे म्हणत ते माझ्याकडे वळले आणि म्हणाले, आणि हे आहेत आमचे विशेष पाहुणे प्रकाश साहेब. खरंच तुमची व्यक्तिमत्व खूप प्रभावी आहे. त्यांचं गुळगुळीत बोलल्यामुळे मला थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं. तरी मी मान हलवत हलकेसे हसून उत्तर दिलं. डॉक्टर रणजित आम्हाला त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले, जे अतिशय नीटनेटके सजवलेले होते. तिथे आशिष आणि त्यांच्यात काही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्यांची प्रक्रिया सुरू झाली. मी शांतपणे बसून खोलीकडे नजर फिरवत राहिलो. भिंतीवर वृद्धांच्या हसतमुख छायाचित्र लावलेली होती, पण त्या डोळ्यात मला एक उदासी दिसत होती. बाबा, इथे सही करा. हे ॲडमिशनचे कागद आहेत आणि काही मेडिकल हिस्ट्रीचे फॉर्म आहेत, असे म्हणत आशिषने कागदांचा गठ्ठा माझ्यासमोर ठेवला. नेहमीप्रमाणे मी आशिषवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि काहीही न वाचता स्वाक्षऱ्या केल्या. कारण तो माझा मुलगा होता आणि औलाद कधीच आई वडिलांचं वाईट करत नाही, असंच मी मनात म्हटलं. मला वाटलं हे सगळे औपचारिकता आहे. स्वाक्षरी करताना माझे हात थोडे थरथरले, कारण त्या सही माझ्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्याची परवानगी देत होत्या. पण आशिषच्या प्रेमाने मला थांबू दिलं नाही. खूप छान, डॉक्टर रणजित समाधानाने कागद गोळा करत म्हणाले. आपण काळजी करू नका आशिष साहेब. प्रकाश साहेब इथे राजांसारखे राहतील. त्यांची खोली पूर्णपणे तयार आहे. VIP स्वीट नंबर 1. मी स्वतः त्यांची देखरेख करेन. आणि मग तो क्षण आला जो कोणत्याही वडिलांकरता प्रलयासारखाच असतो, निरोपाचा क्षण. आशिष उभा राहिला आणि त्याने मला मिठी मारली. पण त्या मिठीत नेहमीची ऊब नव्हती. बाबा, स्वतःची काळजी घ्या. मी पोहोचताच फोन करतो आणि परत येऊन सर्वात आधी तुम्हालाच घेऊन जाईल. त्याच्या आवाजात हलकीशी कंपने होती, जी मी त्याचे दुःख समजून घेतली. हिनाने औपचारिकता अभिवादन केले. बाबा, औषधे वेळेवर घेत राहा. अनुष्का जेव्हा मला बिलगली तेव्हा माझे अश्रू आवरले गेले नाही. माझी गुडिया नेहमी सुखी राहा, असे म्हणत मी तिला आशीर्वाद दिले. ती लगेचच माझ्यापासून दूर झाली. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर निघून जाण्याची एक विचित्र अस्वस्थता होती. मी तिथेच उभं राहून त्यांना जाताना पाहत राहिलो. ते मागे वळूनही न पाहता गलियारातून बाहेर निघून गेले. डॉक्टर रणजित यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, या प्रकाश साहेब, मी तुम्हाला तुमच्या खोलीपर्यंत घेऊन जातो. तुम्ही थकलेले दिसता. मी जड पावलाने त्यांच्या मागे चालू लागलो. माझी खोली खरोखरच खूप आलिशान होती. हिरव्या रंगाचे पडदे, TV, फ्रीज, मऊ बिछाना आणि खिडकीतून बाहेर दिसणारी बाग. पण हे सगळं माझ्यासाठी निरर्थक होतं, कारण माझं घर आणि माझी मुले माझ्यापासून हिरावून गेली होती. डॉक्टर रणजित मला खोलीत सोडून तुम्ही आराम करा, संध्याकाळी राऊंडवर येईल, असं सांगून निघून गेला. दरवाजा बंद होताच खोलीत गूढ शांतता पसरली. मी पलंगाच्या कडेवर बसलो आणि मन खोल दुःखात बुडू लागलं. मला माझं घर, माझी खुर्ची आणि माझी पुस्तकं तीव्रतेने आठवू लागली. वेळ घालवण्यासाठी मी वर्तमानपत्र वाचावं असं ठरवलं आणि खिशात हात घातला. तेव्हा जाणवले की माझा खिसा रिकामाच आहे. माझा चष्मा, तो मी गाडीच्या डॅशबोर्डवरच विसरून आलो होतो. कागदपत्र वाचताना तो तिथे ठेवला होता आणि उतरताना उचलायचं लक्षातच राहिलं नाही. चष्म्याशिवाय मी जवळजवळ आंधळाच होतो. ना नीट वाचता येत होतं, ना दूर स्पष्ट दिसत होतं. आशिष निघून गेला तर नवीन चष्मा मागवण्यासाठी मी कुणाला सांगणार, या विचाराने मला घबराट वाटू लागली. ते तर आत्ताच गेले आहेत. कदाचित अजून पार्किंगमध्येच असतील किंवा गेटवर कागदपत्र जमा करत असतील. असं वाटून मी ताबडतोब जाण्याचा निर्णय घेतला. मी पटकन उठलो, दरवाजा उघडला आणि बाहेर पडलो. गलियारात कोणीच नव्हतं. धुसर नजरेने अंदाज घेत मी मुख्य दरवाजाकडे चालू लागलो. गेटवरचा सुरक्षा रक्षक खुर्चीत डुलक्या घेत होता आणि कदाचित फोनवर कुणाशी तरी बोलत होता. Do not buy this body lotion because it's criminal. मी बाहेर जाताना त्याच्या लक्षातही आले नाही. गेट ओलांडून मी पार्किंगमध्ये पोहोचलो, जिथे आशिषची गाडी अजूनही उभी होती. ते पाहून माझे हृदय आनंदाने उडाले. देवाचे आभार मानून तो अजून गेलेला नव्हता. मी झपाट्याने गाडीच्या दिशेने चालू लागलो. पण जसं जवळ जात होतो तसतशी माझी पावले मंदावत गेली. मी पाहिलं की आशिष ड्रायव्हिंगच्या सीट बाहेर उभा होता आणि अनुष्का व हिना देखील गाडीबाहेरच उभ्या होत्या. तिघे आपापसात काहीतरी बोलत होते. मला वाटलं कदाचित ते माझ्याबद्दल चिंतित असतील आणि निरोपाच्या गोष्टी करत असतील.
पण त्यांची ध्येयबोली काहीतरी वेगळीच कथा सांगत होती. आशिषचा चेहरा जो थोड्या वेळापूर्वी उदास आणि दुःखी होता, आता पूर्णपणे शांत झाला होता. उलट त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटलं होतं. हिना आपल्या फोनमध्ये काहीतरी पाहून हसत होती आणि अनुष्का आशिषच्या खांद्यावर हात मारून काहीतरी बोलली. मग त्या दोघी हसू लागल्या. त्यांच्या हास्य पार्किंगच्या शांत वातावरणात घुमत होतं. ते हास्य विरहाचे नव्हते, तर एखाद्या जल्लोषाचे होते. मी एका झाडाच्या आडोशाला थांबलो आणि माझे हृदय जोरजोरात धडधडू लागलं. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की ही तेच मुलं आहेत का, जे थोड्याच वेळापूर्वी मला रडत सोडून गेली होती. माझ्या धुसर नजरेला दिसले की डॉक्टर रणजितही तिथे आला होता आणि आशिष त्याला एक लिफाफा देत होता, जो स्पष्टपणे पैशांचा लिफाफा वाटत होता. ते चौघही वर्तुळात उभे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर चातुर्य ओघळत होतं. मी श्वास रोखून त्यांच्या बोलण्याकडे कान दिला. वाऱ्याची दिशा माझ्याकडे असल्यामुळे त्यांचे आवाज तुटक तुटक माझ्या कानापर्यंत येत होते आणि जे काही शब्द ते बोललेले माझ्या कानांवर आदळले ते वितळलेल्या काचेप्रमाणे थेट माझ्या आत्म्यात घुसत होते. आशिष म्हणत होता, यार कमाल केली तुम्ही डॉक्टर साहेब, अगदी खऱ्यासारखा अभिनय केलात बघा. आणि मग मला अनुष्काचे शब्द ऐकायला आले. बरं झालं सुटका झाली. आता तो संपत्तीपासून हात धुवून बसला. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला वाटलं कदाचित हा माझा भ्रम असेल, पण दृश्य इतकं स्पष्ट होतं की नकारता येत नव्हतं. हे अमेरिका जाणारे प्रवासी नव्हते, तर एखाद्या शिकाराला जाळ्यात अडकवणारे शिकारी होते आणि ती शिकार दुसरं तिसरं कोणी नसून मीच होतो. माझे डोके गरगरू लागले. मी कोसळू नये म्हणून भिंतीचा आधार घेतला. डोळ्यासमोर अंधार दाटू लागला, पण मला स्वतःला सावरून सत्य जाणून घ्यायचे होते. मी धैर्य एकवटले आणि त्यांच्या आणखी जवळ गेलो, जेणेकरून त्यांचं बोलणं पूर्णपणे ऐकता येईल. तेवढ्यात आशिष आपल्या बहिणीला म्हणत होता, पाहिलंच ना किती सोपं होतं. अमेरिका तर फक्त एक बहाणा होता. त्या म्हाताऱ्याला इथे कैद करून ठेवलं आहे. आता तो इथून कधीच बाहेर पडू शकणार नाही. हे ऐकताच माझ्या छातीत भयंकर वेदना उसळल्या. जणू कोणीतरी माझ्या छातीत खंजीर खुपसला. माझंच रक्त, माझाच मुलगा मला म्हातारा म्हणत होता आणि मला कैद करण्याची भाषा करत होता. माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठत असतानाच डॉक्टर रणजितचा आवाज ऐकू आला, जो आता अत्यंत निर्दयी वाटत होता. आपण काळजी करू नका आशिष साहेब, आज रात्रीपासूनच काम सुरू होईल. आणि मग तो हळू आवाजात काहीतरी बोलू लागला. हे ऐकून मी दहशतीने थरथर कापू लागलो की ते माझ्यासोबत काय करणार होते. काय ते मला मारून टाकणार आहेत का? माझे हातपाय थंड पडले. मी तिथे दगडासारखा स्तब्ध उभा राहिलो. डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त भीती आणि दहशत होती. ज्यांच्यासाठी मी माझं तारुण्य कुर्बान केलं, त्याच माझ्या मुलांच्या कटाचा मी साक्षीदार झालो होतो. आज तेच मला एखाद्या कटांतर्गत इथे आणून टाकून गेले होते. पण त्यांचा हेतू काय होता आणि आज रात्री काय करणार होते ते माझ्यासोबत, हा विचारच मला आतून पुकळत होता. मी थरथरच्या पावलांनी मागे सरकलो. त्यांनी मला इथे पाहिलं असतं तर कदाचित माझा खेळ तिथेच संपला असता. नंगे पाय मागे सरकत मी पुन्हा इमारतीत धावत आलो. पण आता ही इमारत शांततेचं ठिकाण न राहता एखाद्या हत्याचं ठिकाण वाटू लागलं होतं. खोलीत पोहोचताच मी दरवाजा बंद केला आणि पलंगावर कोसळलो. हृदय जोरजोरात धडधडत होतं आणि कानात आशिषचे शब्द घुमत होते. अमेरिका तर फक्त एक बहाणा होता. मी खोलीच्या अंधारात पडून होतो आणि हृदय छातीतून बाहेर येईल की काय असं वाटत होतं. अमेरिका तर फक्त बहाणा होता, म्हाताऱ्याला इथे कैद केलं आहे. हे शब्द हातोड्यासारखे माझ्या मेंदूवर कोसळत होते. मला वाटलं होतं की मी आत्ताच कोसळेन आणि पुन्हा कधीच उठणार नाही, पण त्याच क्षणी माझ्या आत जगण्यासाठीची लढाई सुरू झाली. मी विचार केला, आत्ता बाहेर जाऊन गोंधळ घातला किंवा घाबरून काही केलं तर मला ते पार्किंगमध्येच पकडतील आणि कदाचित डॉक्टर रणजित जबरदस्तीने एखादं इंजेक्शन देऊन मला बेशुद्ध करेल आणि कायमचे वेडं ठरवेल ही लोकं. कारण सध्या त्यांच्या विरोधात माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. फक्त माझे कान आणि वेड्यांच्या इस्पितळात डॉक्टरांसमोर एक म्हाताऱ्याच्या साक्षीला काय किंमत असणार होती हे मला चांगलंच माहीत होतं. या क्षणी भावनांनी नाही तर शहाणपणाने वागणं गरजेचं होतं. मी थरथरत्या हातांनी मुठीत आवळलं. खोल श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. डोळ्यात अश्रू आले होते, पण मी ते अश्रू पुसले, कारण कमजोरी दाखवण्याची वेळ निघून गेली होती. मी दबक्या पावलाने खिडकीपासून दूर सरकलो आणि पलंगावर आडवा पडलो. पलंगावर पांघरून ओढून घेतलं, जणू मी गाढ झोपेत आहे. अजून झोपल्यासारखं पडून काही क्षणही झाले नव्हते, तोच दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि पावलांची चाहूल माझ्या पलंगाजवळ येऊन थांबली.
मी डोळे तसेच बंद ठेवले आणि श्वासोश्वास सामान्य ठेवण्याचं नाटक केलं, झोपण्याचं नाटक केलं, जे अत्यंत कठीण होते कारण माझं हृदय बेफाम धावत होतं. प्रकाश साहेब, हा डॉक्टर रणजितचा आवाज होता, ज्यात आता मला गोडव्याऐवजी उघड विष जाणवत होतं. मी मुद्दाम काहीच उत्तर दिलं नाही, तसंच पडून राहिलो. तेवढ्यात मला जाणवलं की कोणीतरी माझ्या चेहऱ्याजवळ झुकत आहे. कदाचित मी खरंच झोपलो आहे की जागा आहे हे तपासण्यासाठी. मग त्याने हळूच साईड टेबलवर काहीतरी ठेवलं आणि निघून गेला. दरवाजा बंद झाल्याचा आवाज होताच मी चटक्यात डोळे उघडले. साईड टेबलावर माझा चष्मा ठेवलेला होता, जो कदाचित आशिषने त्याला दिला असावा. मी थरथरत्या हाताने चष्मा उचलून डोळ्यावर लावला. नजर स्पष्ट होताच खोलीतील प्रत्येक गोष्ट मला अधिकच भयावह वाटू लागली होती. ही खोली आता आरामाची न राहता एखाद्या फाशीच्या खाटासारखी भासत होती. मी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तेव्हा आशिषची गाडी निघून गेलेली होती. माझं रक्त, माझं काळीज मला कसाईच्या हवाली करून स्वतःच्या जल्लोषासाठी निघून गेला होता मुलगा आणि मुलगी. त्या रात्री मला झोपच लागली नाही. संपूर्ण रात्र मी खाटेवर पडून छताकडे पाहत राहिलो आणि माझ्या आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोर चालू राहता. मी कुठे चुकलो होतो? माझ्या संस्कारात अशी कोणती उणी राहिली होती का? मी अनुषला बोट धरून चालायला शिकवलं होतं. अनुष्काचे प्रत्येक हट्ट पूर्ण केला होता. त्यांना उन्हापासून वाचवत सावलीत ठेवलं होतं. आणि आज केवळ पैशांसाठी यांनी मला म्हातारपणाच्या या अंधाऱ्या कोठडीत फेकून दिलं होतं. मला आठवलं की आशिष अनेकदा संपत्तीच्या कागदांवर सही करण्याबाबत मला बोलायचा आणि मी हसत म्हणायचो, अरे बाळा, माझ्या मृत्यूनंतर सगळं तुमचंच तर आहे. कदाचित ही माझी सर्वात मोठी चूक होती. मी जिवंतपणे सगळं दिलं असतं तर कदाचित मला आज रस्त्यावर असतो, पण किमान या कैदेत तरी नसतो. सकाळ झाली होती तेव्हा मी ठरवलं की मला त्यांना हे जाणवू द्यायचं नाही की मला त्यांचं गुपित कळालं आहे. मी एका सामान्य वृद्धासारखंच वागेन, जो अजूनही मुलाच्या प्रेमात भ्रमात आहे, जेणेकरून ते निर्धास्त राहतील आणि मला इथून बाहेर पडण्याचा एखादा तरी मार्ग सापडेल. पुढील आठवडाभर मी विलक्षण संयम दाखवला. वेळेवर नाश्ता करायचो, कर्मचाऱ्यांशी आनंदाने, आपुलकीने आणि सौजन्याने वागायचो. आणि जेव्हा जेव्हा डॉक्टर रणजित राऊंडवर यायचे तेव्हा मी हसून म्हणायचो, डॉक्टर साहेब, आशिषचा फोन आला होता का? तो अमेरिकेला पोहोचला असेल ना? डॉक्टर रणजित मला आश्वासन देत करत म्हणायचे, हो प्रकाश साहेब, त्यांचा संदेश आला होता. तो सुखरूप पोहोचला आहे. फक्त कामात व्यस्त आहे. लवकरच कॉल करेल तो तुम्हाला. मी मनातल्या मनात त्याच्या खोट्यावर शाप देत राहायचो, पण चेहऱ्यावर शांतता टिकवून ठेवायचं. या एका आठवड्यात मी एक विचित्र गोष्ट लक्षात घेतली. डॉक्टर रणजित आणि त्याचा स्टाफ माझ्याशी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागत होता. मला VIP जेवण दिलं जात होतं. नंतर फेरफटका मारण्याची परवानगी मिळत होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला कोणतीही औषधं दिली जात नव्हती. सुरुवातीला मला आश्चर्य वाटलं की जर ते मला वेडं ठरवू इच्छित असतील तर औषधं का सुरू करत नाहीत. पण बारकाईने विचार केला तेव्हा कळलं की ही त्यांचीच चाल होती. त्यांनी आधी मला वातावरणाची त्याच्या प्रकारची सवय लावायची होती. माझा आत्मविश्वास परत यावा आणि माझी शारीरिक तब्येत सुधारावी अशी त्यांची इच्छा होती, जेणेकरून जेव्हा ते उपचार सुरू करतील तेव्हा माझं शरीर त्या तीव्र प्रतिक्रियेला तोंड देऊ शकेल. किंवा कदाचित ते एखाद्या खास क्षणाची वाट पाहत होती, बहुधा एखाद्या कायदेशीर कागदपत्राची तयारीची, जेणेकरून मला वेळ घोषित गेलं तरी सगळं कागदपत्री पूर्ण असेल. ही वादळापूर्वीची शांतता होती आणि मला माहीत होतं की ही उसंत फार काळ टिकणार नाही. मला लवकरच काहीतरी करावं लागणार होतं. माझा मोबाईल पहिल्याच दिवशी इथे सिग्नलची अडचण आहे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे रुग्णांच्या आरामात व्यत्यय येतो असं सांगून माझा मोबाईल काढून घेण्यात आला होता. लँडलाईन नर्सिंग स्टेशनवर होती, जिथे नेहमी कुणी ना कुणी उपस्थित असायचं. त्यामुळे बाहेरच्या जगापासून पूर्णपणे तुटून पडलो होतो, पण तरी माझ्या नजरा सतत एखाद्या संधीच्या शोधात असायच्या. मला लक्षात आलं की पहाटे पहाटे एक सफाई कामगार येत असे, जो दिसायला साधा आणि गरीब वाटत होता. त्याचं नाव अर्जुन होते. तो बहुतेक वेळा माझी खोली साफ करताना गुणगुणत असे आणि त्याच्या खिशात एक जुनासा कीपॅड असलेला मोबाईल उठून दिसत असे. तीच माझ्या आशेची एकमेव किरण होती. एक दिवस डॉक्टर रणजित एका मीटिंगमध्ये व्यस्त होते आणि बाकीचा स्टाफ इकडे तिकडे होता. तेव्हा अर्जुन माझ्या खोलीत साफसफाई करताना मला दिसला. मी हळूच दरवाजा बंद केला आणि त्याच्याजवळ गेलो. अर्जुन बेटा, कसा आहेस? मी प्रेमाने विचारलं. अर्जुनने झाडू थांबवून हसत नमस्कार केला. हो बाबा, ठीक आहे. तुम्ही सांगा, तुमची तब्येत कशी आहे? मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि माझ्या शर्टच्या गुप्त खिशातून
1000 रुपयांची नोट काढली. 500च्या 2 नोटा काढल्या, जे मी घरातून निघताना आपत्कालीन परिस्थितीसाठी लपवून ठेवली होती आणि सुदैवाने तपासणी दरम्यान त्यांच्या नजरेतून सुटली होती. अर्जुनची नजर नोटेवर पडताच त्याचे डोळे चमकले. हे काय आहे बाबा? त्याने आश्चर्याने विचारलं. मी त्याच्या कानात कुजबुजून म्हणालो, अर्जुन बेटा, मला तुझी थोडी मदत हवी आहे. पहा, माझा मुलगा गेलेला 1 आठवडा झाला आहे. माझे मन खूप घाबरलं आहे. मला फक्त त्याचा आवाज ऐकायचा आहे. डॉक्टर साहेब म्हणतात की फोन खराब आहे. तू मला फक्त एक कॉल करण्यासाठी तुझा फोन देशील का? हे 1000 रुपये तुझेच, फक्त 2 मिनिटांसाठी. अर्जुन आधी संकोचला. तो घाबरला होता. तो म्हणाला, बाबा, साहेबांना कळाले तर ते माझी नोकरी काढून टाकतील. रुग्णांना फोन देऊ नका असं सांगितलं आहे. मी माझ्या आवाजात अधिक वेदना भरल्या आणि थोडंसं नाट्यही केलं. अरे बाळा, त्यांना कोण सांगणार? आपण दोघांशिवाय कोणालाच काही कळणार नाही. एका बापाचं काळीज तडफडत आहे. तो का बापाची दुवा घ्यायची नाही का तुला? हे पैसे ठेव, तुझ्या उपयोगी पडतील. अरे, पैशांचा मोह आणि माझ्या भावनिक शब्दांचा परिणाम झाला. अर्जुनने इकडे तिकडे पाहिलं आणि मग पटकन खिशातून तो त्याचा जुना मोबाईल काढून माझ्या हातात दिला. लवकर करा बाबा, कोणी येऊ नये. तो कुजबुजला. माझा हात थरथरत होते. मी फोन घेतला आणि घाईघाईने नंबर डायल करू लागलो. मला आशिषचा नंबर लावायचा नव्हता, कारण तो आता माझा शत्रू बनला होता. मला तो नंबर लावायचा होता जो माझ्या शुद्धीत सुरक्षित होता. माझ्या बालपणीचा मित्राचा आणि निवृत्त पोलीस निरीक्षक प्रतापचा. प्रताप हा माझा असा मित्र होता ज्याच्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवू शकत होतो आणि जो पोलीस खात्याच्या रगरगशी परिचित होता. फोनची घंटी वाजत होती आणि प्रत्येक रिंगसोबत माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. उचल रे प्रताप, उचल, अशी मी म्हणून प्रार्थना करत होतो. 3ऱ्या रिंगला पलीकडून जड आवाज आला. हॅलो, कोण? प्रतापचा आवाज ऐकताच माझ्या घशात अश्रूंचा गोळा ओळखला. प्रताप, मी आहे प्रकाश. मी कसाबसा म्हणालो, प्रकाश, अरे यार, तू कुठे आहेस? तुझा नंबर लागत नव्हता. मी आशिषला फोन केला तर तो म्हणाला की तू डोंगराळ भागात फिरायला गेला आहेस. प्रतापचे हे बोलणे ऐकून आशिषच्या चालाकीची मला अधिकच जाणीव झाली. त्याने सगळ्यांना खोटं सांगितलं होतं. मी आजूबाजूला पाहिलं. अर्जुन दाराशी पहारा देत उभा होता. मी आवाज हळू केला आणि घाईघाईने बोलू लागलो, प्रताप, माझं लक्ष देऊन ऐक. माझ्याकडे फार वेळ कमी आहे. आशिषने खोटं बोललं आहे माझ्यासोबत. मी फिरायला गेलो नाही. त्याने मला समाधान विला नावाच्या ओल्ड होममध्ये कैद करून ठेवलं आहे, जे शहराच्या सुरक्षेच्या कडेलोट व्यवस्थित आहे. लोक मला वेडा ठरवून माझी मालमत्ता बळकावू पाहत आहेत. आशिष अमेरिकेला गेला नाही, तो इथेच आहे. हे सगळं एक कट आहे. पलीकडे प्रतापचा श्वास जणू थांबला. तू काय बोलतेस आशिष? आशिष असं कसं करू शकतो? आणि तू ओल्ड होममध्ये कैद आहेस? मी शांतपणे म्हणालो, प्रताप, हे खरं आहे. मी त्यांच्या बोलणं स्वतः ऐकलं आहे. इथला इन्चार्ज डॉक्टर रणजितसुद्धा त्यांच्यासोबत मिळून आहे. ते मला काही औषधं देऊन माझा मानसिक समतोल बिघडवू इच्छितात. अजून त्यांना काही केलं नाही, पण मला धोका आहे की ते लवकरच काहीतरी करतील माझ्यासोबत. देवासाठी मला इथून बाहेर काढ, नाहीतर मी मरेल. इथं राहिलो तर मी खरोखरच वेडा होईल. प्रतापची पोलिसी बुद्धी लगेच जागी झाली. त्याच्या आवाजात आता गांभीर्य आणि राग होता. प्रकाश, घाबरू नकोस, धीर धर. मी सध्या सेवेत नाही, पण माझे संबंध अजूनही खूप मजबूत आहे. मी आजही SP शी बोलून काहीतरी करतो. तू फक्त त्यांना हा संशय येऊ देऊ नकोस की तुझा बाहेर संपर्क झाला आहे, नाहीतर ते सतर्क होतील. मी वचन देतो मित्रा, मी तुला इथून बाहेर काढीन. प्रतापच्या शब्दांनी माझ्या अंगात जणू जीवनाची लहर संचारली. लवकर कर प्रताप, मला वाटलं माझ्याकडे वेळ कमी आहे, मी म्हणालो. आणि त्या क्षणी अर्जुनने इशारा केला की कोणीतरी येत आहे. मी ताबडतोब अलविदा म्हणत फोन कट केला आणि अर्जुनच्या हातात दिला. अर्जुनने फोन खिशात ठेवला आणि झाडू मारत असल्याचा अभिनय करू लागला. तेवढ्यात एक वॉर्ड बॉय आत आला. प्रकाश साहेब, डॉक्टर साहेब तपासणीसाठी बोलवत आहेत. त्याने मला संशयाने आधी अर्जुनकडे आणि मग माझ्याकडे पाहिलं. मी हसत म्हणालो, चल बेटा, मी तर तयारच आहे. माझं मन समाधानी होतं की हा माझा संदेश पोहोचला आहे माझ्या मित्राकडे. पण भीती अजूनही होती, कारण प्रतापला कारवाई करायला वेळ लागू शकत होता आणि शत्रू माझ्या डोक्यावरच होता. संध्याकाळ होताच ओल्ड होमचं वातावरण बदलू लागलं. नेहमी संध्याकाळी दिवे लागायचे आणि हलकं संगीत वाजायचं, पण आज खोल शांतता होती आणि कर्मचाऱ्यांची धावपळ वाढलेली होती. मला माझ्या खोलीत बंद करण्यात आलं होतं आणि बाहेरून कडी लावली होती. असं कधीच झालं नव्हतं. माझं डोकं सतर्क झालं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. रात्री साधारण 10 वाजता दरवाजा उघडला आणि डॉक्टर रणजित पूर्ण टीमसह आत आला.
त्याच्यासोबत 2 मजूर शरीर एसटीचे वॉर्ड बॉय आणि एक नर्स होती, जिच्या हातात स्टीलची ट्रे होता आणि त्या ट्रेनमध्ये इंजेक्शन ठेवलेले होते. डॉक्टर रणजीतच्या चेहऱ्यावर आता ती बनावटी हसू नव्हतं, तर एक प्रकारची गंभीर हुकूमशाही वृत्ती होती. प्रकाश साहेब, तुम्ही जागे आहेत, छान आहेत, तो सपाट स्वरात म्हणाला. मी खाट्यावरून उठून उभा राहिलो. काय झालं डॉक्टर साहेब? एवढ्या रात्री सगळं ठीक आहे ना? आणि ही सगळं काय आहे? मी ट्रेकडे इशारा केला, ज्यातली इंजेक्शनची शिशी पिवळसर प्रकाशात चमकत होती. डॉक्टर रणजित एक पाऊल पुढे आला आणि म्हणाला, खरं तर प्रकाश साहेब, शहरात एक अतिशय धोकादायक विषाणू पसरला आहे, जो विशेषतः वृद्धांना लक्ष्य करत आहे. सरकारकडून कडक आदेश आले आहेत की सर्व ओल्ड होममधील रुग्णांना तात्काळ लस दिली जावी, जेणेकरून ते सुरक्षित राहतील. ज्याची ही दलील इतकी ठोस नव्हती की कुणालाही सहज पटावी. विषाणू अचानक रात्रीच आणि फक्त वृद्धांसाठी? मला लगेचच अशीची ती गोष्ट आठवली. आज रात्री ओल्ड होमचा इंचार्ज हे अंमलात आणत होता. हीच ती रात्र होती आणि हेच ते हत्यार, ज्याच्या माध्यमातून मला वेड्याचं प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न होणार होता. मला समजून चुकले होते की या इंजेक्शनमध्ये लस नाही तर ते विष आहे. ते माझ्या नसांना उद्ध्वस्त करेल, माझी स्मरणशक्ती हिरावून घेईल किंवा मला इतका कठोर बनवेल की मला मानसिक रुग्ण ठरवता येईल. मी मागे सरकलो आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं की मला कोणताही व्हायरस नाही आणि मी पूर्णपणे निरोगी आहे. मला कोणत्याही लशीची गरज नाही. सकाळी मी माझ्या कौटुंबिक डॉक्टराचा सल्ला घेऊनच ती घेईन, असे म्हणत मी ठाम नकार दिला. डॉक्टर रणजित यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि ते म्हणाले, प्रकाश साहेब, लहान मुलांसारख्या गोष्टी करू नका. ही आपत्कालीन परिस्थिती आहे. आपण सकाळपर्यंत थांबू शकत नाही. आशिष साहेबांनी तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्याची आम्हाला परवानगी दिली आहे. आशिषचं नाव ऐकताच माझा राग अधिकच वाढला. नाही, मी कोणत्याही परिस्थितीत लस घेणार नाही. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही, असं म्हणत भिंतीलगत मी उभा राहिलो. डॉक्टर रणजित यांनी वॉर्ड बॉयजना इशारा दिला, यांना पकडा. रुग्ण सहकार्य करत नाही आणि त्यांच्या भल्यासाठी आपल्याला कठोरपणा दाखवावाच लागेल. कदाचित स्टाफला धीर देण्यासाठी त्यांनी हे वाक्य उच्चारले होते. दोघे वॉर्ड बॉय माझ्याकडे सरसावले. मी जरी म्हातारा असलो तरी प्राण वाचवण्यासाठी माझ्यात सिंहासारखी ताकद संचारली होती. जवळची खुर्ची उचलून मी त्यांच्या दिशेने फेकली आणि ओरडलो, खबरदार, कुणी जवळ आलं तर मी पोलिसांना बोलवेन. पण ते थांबले नाहीत. एकाने माझे हात पिले आणि दुसऱ्याने मागून पकडले. मी पायांनी प्रतिकार केला, पण ते तरुण आणि खूपच ताकदवान होते. त्यांनी मला ओढत पलंगावर पाडले आणि माझे हातपाय आवळून धरले. मला सोडा, तुम्ही खुणी आहात. देवाला घाबरा, मी ओरडत होतो आणि माझा श्वास घुसमटत होता. डॉक्टर रणजित नर्सकडे बळाले, लवकर करा सिस्टर, जास्त गोंधळ होण्यापूर्वी इंजेक्शन तयार करा. नर्सने थरथरत्या हाताने सिरिंजमध्ये औषध भरलं. ते पिवळ्या रंगाचे औषध मृत्यूसारखे वाटत होते. मी असहाय्यपणे छताकडे पाहत होतो. माझे हातपाय आवळलेले होते आणि डॉक्टर हातात सिरिंज घेऊन माझ्या जवळ येत होता. फक्त 1च मिनिट प्रकाश साहेब, मग तुम्हाला खूप सुकून मिळेल. गाढ झोप लागेल आणि जागे झाल्यावर तुम्हाला काहीच आठवणार देखील नाही. ना दुःख ना फसवणूक. तो कुजबुजला, जेणेकरून फक्त मलाच ऐकू येईल. तो त्याचा गुन्हा होता. तो मला सांगत होता की तो मला संपवणार आहे. मी डोळे मिटले आणि मनोमन ईश्वराला हाक मारली, हे देवा, आता मला वाचव. सिरिंजची सुई माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आली होती आणि तिची थंडगार झळ मला जाणवत होती. मला वाटलं आता सर्व संपलं. उरलेले आयुष्य मी जिवंत प्रेतासारखं काढीन, जो आपल्या मुलांनाही ओळखू शकणार नाही. आणि नेमकी त्या क्षणी जेव्हा सुई माझ्या बाहुलीला स्पर्श करणार होती, बाहेरून एक तीव्र बुलंद आवाज आला. सायरनचा, पोलिसांच्या सायरनचा, जो रात्रीच्या शांततेला चिरत होता. तो आवाज दूर नव्हता, तर इमारतीच्या गेट बाहेर अगदी जवळ येत होता. डॉक्टर रणजित यांचा हात थांबला. त्यांचा चेहरा फिक्का पडला. हे काय आहे? असे घाबरून त्यांनी खिडकीकडे पाहिलं. वॉर्ड बॉयची पकडही सैल झाली. सायरनच्या आवाजासोबत लाऊडस्पीकरवरून एक गंभीर आवाज घुमला. पोलिसांनी इमारतीला वेढा घातला आहे. दरवाजा उघडा, नाहीतर आम्ही तो दरवाजा तोडू. तो प्रतापचा आवाज होता, माझ्या मित्राचा, माझ्या जिवलग मित्राचा, जो माझ्यासाठी देवदूतासारखा आला होता. डॉक्टर रणजित यांच्या हातातून सिरिंज निसटून जमिनीवर पडली आणि काचेचे तुकडे सगळीकडे पसरले. त्यांच्या डोळ्यात तोच भय होतं जो शिकाराच्या डोळ्यात तेव्हा उतरतो, जेव्हा तो स्वतः शिकार बनतो. मी जोरात झटका दिला आणि स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवले. तुझा खेळ संपला आहे डॉक्टर. बाहेर गोंधळ वाढत चाललेला होता. पोलिसांच्या बुटाचा आवाज आणि गेट तोडल्याचा गडगडाट स्पष्ट ऐकू येत होता. प्रताप आपल्या वचनावर ठाम राहिला होता आणि तो एकटाच नव्हे तर पूर्ण फोर्स घेऊन आला होता. माझा जीव वाचला होता, पण कथा इथेच संपणारी नव्हती. खरे गुन्हेगार म्हणजेच माझीच औलाद, ज्यांनी मला वेडं ठरवण्यासाठी हा सगळा डाव रचला होता, त्यांचा हिशोब अजून बाकी होता. डॉक्टर रणजित पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
पण मला माहीत होते की आता तो वाचू शकणार नाही, कारण सत्याचा सूर्य उगत होता आणि ज्याची पहिली किरणे पोलिसांच्या गाड्यांच्या निळ्या दिव्यांसारखी माझ्या खोलीत भिंतीवर पडत होती. पोलिसांच्या जड बुटांच्या आवाजाने मजला हादरला. काही क्षणांपूर्वी माझ्या मृत्यूदूत बनून उभा असलेला डॉक्टर रणजित आता भिजलेल्या मांजरीसारख्या कोपऱ्यात दबकत बसला होता. दरवाजा तुटताच प्रताप पिस्तूल रोखून आत शिरला आणि त्याच्या मागे वर्दीधारी अधिकारी होते, ज्यांनी क्षणार्धात डॉक्टर आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना पकडले. प्रतापने एक नजर माझ्याकडे टाकली आणि मग डॉक्टर रणजितच्या जवळ जाऊन त्यांच्या कानशिला जोरात थप्पड मारली. ज्याचा आवाज ऐकून माझ्या मनाला विचित्र समाधान मिळाले. काय ही बेकायदेशीरपणा आहे? हे रुग्णालय आहे की हत्या करण्याचं ठिकाण? प्रतापच्या गर्जनेवर डॉक्टर थरथर कापू लागला. नाही सर, तुम्ही चुकीचे समजत आहात. असं काही नाही आहे. हा रुग्ण वेडा असून हिंसक झाला होता. आम्ही फक्त त्यांना शांत करणारे इंजेक्शन देत होतो, असे सांगत डॉक्टरांनी शेवटचा डाव खेळलाच. पण प्रताप कच्चा खेळाडू नव्हता. त्याने जमिनीवर पडलेल्या तुटलेल्या सिरिंजकडे इशारा केला आणि एका कॉन्स्टेबलला आदेश दिला. हे सीलबंद लिफाफ्यात ठेवा आणि फॉरेन्सिककडे पाठवा. अहवाल सांगेल की ही शांत करणारे औषध होती की मेंदू कायमचा झोपवणारे विष होतं. मग प्रताप माझ्याकडे आला आणि त्याने मला मिठीत घेतलं. माझ्या डोळ्यातून अनावर अश्रू वाहू लागले. ते आनंदाचे नव्हते, तर गेले एक आठवडा छातीत दडवून ठेवलेल्या भीतीतून मुक्त झाल्याचे दृश्य अश्रू होते. देवाचे आभार, तू वेळेवर आलास, नाहीतर आज त्यांनी माझा खेळ संपवला असता, मी भरकटलेल्या आवाजात म्हणालो. प्रतापने माझ्या पाठीवर थोपटत म्हणाला, मी वचन दिले होते प्रकाश. आता पहा मी यांचं काय करतो. डॉक्टर रणजित आणि त्यांच्या साथीदारांना बेड्या घालून गाडीमध्ये बसवण्यात आलं. प्रतापने मला आधार देत उभे केले आणि म्हणाला, चल प्रकाश, आता खऱ्या गुन्हेगारांना सामोरं जाण्याची वेळ आली आहे. एक क्षणासाठी माझं हृदय धडकलं. मी माझ्याच मुलांसमोर उभं राहू शकेन का? त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारू शकेन का की त्यांनी माझा सौदा का केला? मग लगेचच मला आशिषचे ते खदखदून हसणं आठवलं. अमेरिका हे फक्त निमित्त होतं. या आठवणीने माझ्यात उरलेली थोडीशी सहानुभूती संपवली. मी ठामपणे मान हलवली आणि प्रतापसोबत बाहेर पडलो. पोलिसांच्या गाडीत बसताना मी आकाशाकडे पाहिले. ढग विरत होते आणि चंद्र बाहेर येत होता, अगदी त्या सत्यासारखा जो आता पूर्णपणे उघड होणार होता. आजचा काफिला शहराकडे निघाला होता. माझे ध्येय माझे घर होते. ते घर ज्याला मी कधीच चुकून समजले होते आणि ज्याला माझ्या मुलांनी कट कारस्थानाचे अड्डे बनवले होते. रात्रीचे 2 वाजले होते तेव्हा आम्ही माझ्या घराबाहेर पोहोचलो. प्रतापने सायरन बंद करण्यास सांगितले होते, जेणेकरून त्यांना कुणकुण लागू नये. पोलिसांची गाडी पाहताच गेटकीपरने घाबरून गेट उघडून दिले. लॉन्समधील दिवे लागलेले होते आणि त्यातून हलके आवाज येत होते. ते खरंच जल्लोष साजरा करत होते. प्रतापने मला त्यांच्या मागेच राहण्याचा इशारा केला आणि पुढे जाऊन दरवाजाची घंटी वाजवली. आतून हशा आणि पावलांचे आवाज आले आणि दरवाजा उघडला. समोर आशिष उभा होता, हातात ज्यूसचा ग्लास, चेहऱ्यावर हसू. कदाचित डॉक्टर रणजितच्या खुशखबरीची वाट पाहत असावा. पण प्रताप आणि पोलिसांना पाहता त्याच्या हातात एक ग्लास सुटून खाली पडला आणि काचेचे तुकडे सर्वत्र पसरले. प्रताप काका, तुम्ही यावेळी इथे? आशिषचा आवाज असा कापत होता जणू त्याने भूत पाहिलं होतं. प्रतापने त्याला ढकलून बाजूला केले आणि आम्ही सगळे आत शिरलो. लाऊंजमध्ये सोफ्यावर अनुष्का व तिची वहिनी हिना बसल्या होत्या. पोलिसांना पाहताच त्या घाबरून उभ्या राहिल्या आणि त्यांचे चेहरे फिके पडले. स्वतःला सावरत आशिष म्हणाला, काका, हा काय प्रकार आहे? आणि पोलिसांना तुम्ही का आणला आहे? सगळं ठीक आहे ना? प्रताप उपरोधक हसत म्हणाला, हो आशिष, सगळं काही ठीक आहे. फक्त एक गोष्ट परत द्यायला आलो आहोत, ती जो विसरलास. असे म्हणत प्रताप बाजूला झाला आणि आत्तापर्यंत त्यांच्या मागे लपलेला मी समोर आलो. मला पाहताच आशिष, अनुष्का आणि हिनाचे तोंड उघडच राहिलं. त्यांच्या डोळ्यात असा विस्फार आला होता जणू एखादा मेलेला माणूस कबरीतून उठून आला होता. बाबा? अनुष्काच्या तोंडातून कसेबसे शब्द निघाले. तुम्ही तर अमेरिका म्हणजेच ओल्ड होममध्ये. वाक्यात ती पूर्ण करू शकली नाही. मी शांतपणे पुढे गेलो आणि त्याच सोफ्यावर बसलो जिथे बसून त्यांनी माझ्या विनाशाचा कट रचला होता. आशिष नजर चुकवत होता. का रे आशिष? मी अतिशय शांत सपाट आवाजात विचारलं. अमेरिकेचा व्हिसा लागला नाही ना? लागला नाही, हो ना? इथे अमेरिका हा फक्त बहाणा होता. हे ऐकताच आशिष जणू बधीर झाला. त्याला कळलं की हे सगळे ऐकलेलं होतं. हिना भीतीने रडू लागली आणि अनुष्का भिंतीला टेकली. बाबा, तुम्ही गैरसमज करून घेत आहात. आम्ही तर फक्त. आशिष भाणा करू लागला. पण मी हात उंचावून त्याला थांबवले आणि म्हणालो, बस एक शब्दही नाही. मी माझ्या डोळ्यांनी तुला डॉक्टर रणजितला पैसे देताना पाहिले आहे. माझ्या कानाने मला म्हातारा आणि कैदी म्हणताना ऐकलं आहे. आणि मला माहीत आहे की आज रात्री तू मला वेड्याचे प्रमाणपत्र मिळवून देणार होता, जेणेकरून माझी संपत्ती हडप करता येईल.
खोलीत मृत्यूसारखी शांतता पसरली होती. खोट्याला कुठलीच जागा उरली नाही. तेवढ्यात अनुष्का पुढे येऊन माझ्या पायांवर कोसळल्याने हमसून रडू लागली. बाबा मला माफ करा, मी भरकटले होती, मी मजबूर होते. समीरने माझ्यावर प्रचंड दबाव टाकला होता. त्याने जुगार खेळून सगळं हरवलं. घर जप्त झाले आणि त्यांनी मला जीव मारण्याची धमक्या दिल्या. मला पैशांची फार गरज होती बाबा, आणि आशिष भैयाने सांगितले की जर आम्ही तुम्हाला मानसिक रुग्ण ठरवलं तर आम्हाला पॉवर ऑफ अटर्नी मिळेल आणि आम्ही जायदाद विकू शकू. अनुष्काने सगळ्या सत्यकथा उघड केली. आशिष तिला रागाने पुरत म्हणाला, गप्प बस मूर्ख मुली, पण आता खूप उशीर झाला होता. मी कडवटपणे म्हणालो, तर ही होती तुमची संपूर्ण कहाणी. तुझ्या पतीच्या आयुष्याची किंमत माझी संपत्ती आणि माझा जीव देऊन चुकवायची होती. आणि तू आशिष, तुला कशाची कमतरता होती रे? मी तर पूर्ण व्यवसाय तुझ्या हाती दिला होता. आता आशिष बचावात्मक भूमिका सोडून आक्रमक झाला आणि ओढत म्हणाला, कुठला व्यवसाय बाबा? तो व्यवसाय ज्याच्या प्रत्येक चेकबुकवर तुमची सही होती. प्रत्येक मोठा निर्णय तुम्हीच घेत होता. मी तर फक्त नावाचा मालक होतो. खरी सत्ता तुमच्याच हातात होती आणि तुम्ही मालमत्ता माझ्या नावावर करण्याचं नावही घेत नव्हतात. मला माझा हिस्सा हवा होता बाबा, आणि हिनाला वाटायचे की तुमच्या बंधनाशिवाय आम्ही मुक्त आयुष्य जगावं. त्याचे शब्द ऐकून मला वाटले की मी सापच पाळला होता. मी दुःखाने म्हणालो की तुम्ही सगळं सांगितलं असतं की तुम्हाला स्वातंत्र्य हवे आहे, तर मी स्वतःहून होल्ड होममध्ये गेलो असतो. पण तुम्ही फसवणूक केली माझी. माझ्या पाठीवर खंजीर खुपसला. तेवढ्यात प्रताप पुढे आला आणि आशिषच्या हातात बेड्या घालत म्हणाला, खूप झाली नाटक. तुम्ही तिघांवर खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि कट रचल्याचे गुन्हे दाखल होतील. डॉक्टर रणजितने पोलीस ठाण्यात सर्व काही सांगितले होते. प्रकाश साहेबांना वेड लावण्यासाठी तुम्ही त्याला 50 लाख रुपये दिल्याची त्यांनी कबूल दिली आहे. बेड्या लागताच आशिषचा सारा सर्व गर्व चुरगळला गेला आणि तो गयावया करू लागला. प्रताप काका, कृपया बाबांना समजवा. हा कौटुंबिक विषय आहे, बदनामी होईल. बाबा, मी तुमचा मुलगा आहे. मी उठलो, त्याच्याजवळ गेलो आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणालो, नाही, माझा मुलगा आशिष त्या दिवशीच मेला होता ज्या दिवशी तू मला ओल्ड होमच्या गेटवर सोडून हसला होतास रे. आता तू फक्त एक गुन्हेगार आहेस. मी कपाटाकडे इशारा करत म्हणालो, तुला मालमत्ता हवी होती ना? तुला वाटले की मी वेडा झालो तर सगळं तुझं होईल. आणि मग मी आधीच तिथे ठेवलेली ती फाईल कपाटातून काढत म्हणालो की तू विसरलास की मी एक व्यावसायिक आहे आणि विचार न करता पाऊल उचलत नाही. जेव्हा तू अमेरिकेला जाण्याचं नाटक केले होते तेव्हा मला शंका आली नव्हती, पण खबरदारी म्हणून मी माझ्या वकिलाकडून वसियत करून घेतली होती की मला काही झाले किंवा मी बेपत्ता झालो तर माझी सर्व मालमत्ता, व्यवसाय आणि बँक शिल्लक मोफत एका अनाथालयाला ट्रस्टला दिली जाईल. हे ऐकताच आशिष आणि अनुष्काच्या चेहऱ्यावर रंगच उडाला. ज्या संपत्तीसाठी ते आपल्या स्वतःच्या वडिलांना वेडे करत होते ती तर आधीच त्यांच्या हातून निसटून गेली होती. मी पुढे म्हणालो, आणखी ऐक. आज सकाळी जेव्हा ओल्ड होममधून बाहेर पडलो तेव्हा सर्वात आधी मी माझ्या वकिलाला फोन केला आणि आता मी माझी वसियत बदलली आहे. आता मला मरण्याची गरज नाही. मी जिवंत असतानाच माझी सर्व संपत्ती एका ट्रस्टच्या नावावर करत आहे. फक्त हे घर वगळता जे मी त्या ओल्ड होमच्या नावावर दान करत आहे, जिथून मी कसाबसा वाचून आलो, जेणेकरून तिथे राहणाऱ्या वृद्धांना ती वेदना सहन करावी लागू नये जी मी सोसली. हिना किंचाळली, मग आम्ही कुठे जाऊ बाबा? आम्ही रस्त्यावर येऊ. मी कठोर स्वरात म्हणालो, तोच रस्ता जो तुम्ही माझ्यासाठी निवडला होता. फरक इतकाच की माझ्या डोक्यावर देवाची छाया होती आणि तुमच्या डोक्यावर तुमच्या गुन्ह्याचे ओझे असेल. मी प्रतापकडे पाहत म्हणालो, यांना घेऊन जा. मला त्यांच्या चेहऱ्याचा तिरस्कार वाटतो. पोलीस आशिष आणि अनुष्काला हिनाला ओढत घेऊन गेले. अनुष्का माझ्या पायांना बिलगली आणि रडत म्हणाली, बाबा मला माफ करा, मी मरून जाईन. मी पाय सोडत म्हणालो, तू तर 7 वर्षांपूर्वीच मरण पावलीस. जेव्हा तू मागे वळून माझी विचारपूसही केली नाहीस. जा तुझ्या नवऱ्याकडे, कदाचित तोच तुला वाचवेल. पोलिसांनी अनुष्कालाही घेऊन गेले आणि संपूर्ण घरात शांतता पसरली. मी पूर्णपणे एकटा उरलो होतो. पण विचित्र गोष्ट अशी होती की ओल्ड होममध्ये जो एकाकीपणा जाणवत होता तो आज जाणवत नव्हता. कारण आज मी मुक्त होतो. मी माझ्या अंतःकरणावरील ओझे उतरवले होते. मी रक्ताच्या नात्यांची परीक्षा घेतली.